पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 4 षटकांचेच राहतील. पहिल्या सामन्याची सुरुवात होते. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती बोरिवली संघाकडून अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अभि. केसीसी नेरलकडून गोलंदाजीसाठी सुफियान. पहिला चेंडू नक्कीच पंचांचा इशारा आहे. नो चेंडू वेस्ट ऑफ द हाईट. 4 धावांसाठी पहिला चेंडू. नक्कीच संघाची चांगली सुरुवात झालेली आहे बोरिवली संघाची. एकही चेंडू न होता 5 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. फ्री हिटचा चेंडू असणार आहे बोरिवली संघासाठी. नक्कीच केवळ एक दिशेने खेळलेला चेंडू आणि सिंगल धाव. 1 धावेच्या मदतीने धावफलक घालते झालेले 6. बोरिवली संघाची धावसंख्या 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. सोपियांचा दुसरा चेंडू स्ट्राईक एंडवरती अभि. पंचांकडे अपील, जोरदार अपील आणि नक्कीच अभिजित बाद झाले. दुसऱ्या चेंडूवरती विकेट गेलेली होती बोरिवली संघाची. अभिवाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नक्कीच हरीश भोईर बोरिवली संघाकडून. हे एक उत्तम फलंदाज आहेत बोरिवली संघाचे. सुप्रियांचा तिसरा चेंडू स्ट्राईक एंडवरती हरेश. सुप्रियांचा तिसरा चेंडू हलक्या हाताने केलेला चेंडू. फिल्डिंग मध्ये थोडीशी मिस्टेक होताना 2 धावा हरेशच्या फलंदाजीतून.
की दुसरी धाव घेताना कुठेतरी धोक्याची घंटा होती बोरिवली संघाकडे. जे मागे जे खेळाडू आहेत ब्लॅक स्क्रीनच्या समोर त्यांनी कृपया बाजूला व्हावे. लाईव्ह चालू आहे, कॅमेऱ्यामध्ये येत आहेत समोर ब्लॅक स्क्रीन. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर नक्कीच बोरिवली संघाची धावसंख्या झाली 10. पाचवा चेंडू फुलटच चेंडू हलक्या हाताने केलेला सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली 11. शेवटचा चेंडू अनिकेत साठी. डावखुरा त्याचा फलंदाज सुप्रियांचा शेवटचा चेंडू. हलक्या हाताने समोर खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल तो बोरिवली संघाला. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12. केसीसी नेरळ संघाकडून संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो हॅरी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अनिकेत साठी. नक्कीच लेग साईडच्या दिशेने उत्तम केलेला चेंडू आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 18. पहिल्या चेंडूवरती लागलेला अनिकेतच्या बॅटमधून आलेला षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली होती 18. हॅरीचा दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती पुलरलेनचा चेंडू आणि यष्टा उद्ध्वस्त करण्यात आलेले अनिकेतच्या. नक्कीच हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला अनिकेतने, परंतु यष्टा उद्ध्वस्त केलेले हॅरीने. अनिकेत बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मार्गस्थ होता येतो सचिन.
नक्कीच आता आपल्या समालोचन कक्षामध्ये बदल होत आहे. KTC कर्जत टेनिस क्रिकेटचे बाहुबली राजेंद्र भोईर यांना मी समालोचन करण्यासाठी आमंत्रण करीत आहे. धन्यवाद परेश. गोलंदाजी मार्कवर हॅरी. सुरेख चेंडू आणि अगदी समोर सापडलाय. पायचीत पकडलं गेलं या ठिकाणी हॅरीने. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार खाल्ला होता, परंतु त्यानंतर एक चांगला कमबॅक म्हणता येईल या ठिकाणी हॅरीचा, ज्याने बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये हॅरी करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर त्रिफलाचीत आणि आता मात्र पायचीत पकडलंय सचिन या फटकाला. 2 गडी या ठिकाणी या षटकामध्ये आतापर्यंत बाद करण्यात यश आलं हॅरीला. नवीन फलंदाज आपण पाहतोय भूषण याला. खर तर या षटकाचा विचार केला तर 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात एकंदरीत पहिल्या षटकामध्ये. एकंदरीत धावफलक 18व्या अंकावरती आपणास पाहायला मिळतंय बोरिवली संघाचं. पुढील चेंडू दर्जेदार फटका, चेंडू लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. कदाचित असं वाटलंच नाहीये की 2 विकेट गमावलेत, एक शांतपूर्ण असा फटका पाहायला मिळेल की काय, परंतु अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू होता हॅरीचा आणि तो दर्जेदार फटका लॉंग ऑफ सीमा रेषा पार येताना पाहायला मिळाला. म्हणजे या षटकामध्ये आपण विचार केला तर गडी बाद होत आहेत आणि षटकारच येत आहेत असं समीकरण पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू, अगदी सुरेख चेंडू टाकतोय गोलंदाज हॅरी, कमबॅक करतोय. म्हणजे त्याचा विचार असेल की षटकार खाल्ल्यानंतरच आपण कमबॅक करूया आणि तोच प्रयत्न या ठिकाणी सातत्याने तो करत असताना आपणास पाहायला मिळाला. धावफलक 24 या अंकावरती पहिल्या षटकामध्ये सुपी यांनी 12 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये सुद्धा 12 धावा आतापर्यंत आलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, षटकार. 3 षटकार, 2 गडी बाद, 1 निर्धाव चेंडू असं एकंदरीत या षटकाचं समीकरण राहिलं. एकंदरीत धावफलक 30 या अंकावरती. चांगली फलंदाजी भूषण करतोय, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूंवरती 12 धावा आल्यात. खर तर हॅरीने कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर आला, परंतु 2 विकेट प्राप्त करून सुद्धा तो अपयशी ठरतोय, कारण की संघासाठी विकेट त्याने प्राप्त केले परंतु 3 षटकार सुद्धा त्याच्या षटकामध्ये आले. त्या कारणास्तव एकंदरीत धावफलक 30 या अंकावरती. चांगली सुरुवात स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बोरिवली संघ करत असताना KCC नेरळ संघाच्या विरोधात. खरं तर या मैदानामध्ये खूप सारी धावसंख्या होती. आपण पाहिलंय पहिल्या दिवसापासून अखेरच्या या अंतिम दिवसापर्यंत धावांची लयलूट या ठिकाणी प्रत्येक फलंदाजामार्फत केली जाते आणि सातत्याने चांगलं प्रदर्शन या आपल्या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये करण्यात आलंय. मित्रांनो, खरं म्हणजे जय हनुमान चषक कोदिवले मार्फत ही जी आयोजित स्पर्धा आहे, या आयोजकांचं कौतुक आपण का करावे, कारण की महत्वाची अट होती त्यांच्या जाहिरातीमध्ये की फक्त कर्जत तालुक्यातील 32 संघांना घेतल्या जातील आणि ते त्यांनी करून दाखवलंय. अगदी जवळपास 40-50 संघ वेटिंगला असतील अजून पण, परंतु त्यांनी सांगितले की 32च्या 32 संघ हे कर्जत तालुक्यातील असतील आणि आपण बघा 30,000च्या स्पर्धेसाठी सुद्धा लाईव्ह लॉट्स या ठिकाणी त्यांनी उडवलेत. म्हणजे खरं तर ही कौतुकाची बाब असेल, या आयोजकांची संपूर्ण यश असेल
ते जहरमान कोदिवले संघाचं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू वाईड, एक अतिरिक्त धाव, 31 धावसंख्या. सुरेख चेंडू आणि पंचांनी दाद उचलून धरले. बॅटची कडा घेऊन चेंडू नक्कीच विसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आपण पाहिलंय पहिला चेंडू वाईड जरूर आला होता, परंतु या ठिकाणी बाद होणारा फलंदाज हरेश आपण पाहतोय, जो वन डाऊनच्या स्वरूपात मैदानात गेला होता. फक्त 5 धावा करून तो बाद झाला. आणि आपण पाहतोय भूषणच्या साथीला नवीन आलेला फलंदाज प्रदीप येत आहेत, ज्युनियर प्रणित भू येत आहेत, माफी असावी. संघाचा धावफलक 31. कारण की आपण विचार केला केसीसी नेरळ संघ सुद्धा बलाढ्य अशा फलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. मग त्यामध्ये सुफियान असेल, त्यांचे जे खेळाडू असेल, शहबाज असेल, चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडे. आपण एकंदरीत पाहिलं तर 4 षटकांमध्ये कमीत कमी त्यांच्या समोर 50 ते 60 धावांचं आव्हान सुद्धा ते सहजरित्या पेलवू शकतात, अशी त्यांचा फलंदाजीचा भरणा आहे. हा, त्यांचा वसीफ सुद्धा सलामीचा फलंदाज आहे, तो सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. परंतु आता या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण असताना गोलंदाजाची कामगिरी आतापर्यंत तरी सुरेख राहिली नाहीये. या ठिकाणाहून त्यांना गडी बाद करावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, तरच एक कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यात त्यांना यश येईल. सुंदर चेंडू, तितकाच दर्जेदार फटका. चेंडू पॉइंट रिजन मध्ये जातोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स आणि चौकार येतोय. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय तब्बल 36 या अंकावरती. प्रत्येक षटकामध्ये गडी बाद होण्याचा क्रम हा चालू राहिला, परंतु धावसंख्येचा वेग हा कमी झाला नाहीये. त्या कारणास्तव आतापर्यंत तरी आपण पाहिलं तर 13.50च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी आतापर्यंत उभारले. 36 धावा. अजूनही 2 चेंडू या षटकातील, 3 चेंडू माफी असावी, 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा, बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाणी केली आणि त्याचा भुगतान नक्कीच फलंदाजाला झालाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, एक चौकार आला होता. तो भूषण मात्र माघारी परततोय आपल्या संघासाठी 16 धावा करून. आणि वैयक्तिक धावसंख्या आपण संघाची पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 36 या अंकावरती. या षटकातील अंतिम चेंडू असेल. भूषणने चांगली फलंदाजी जरूर केली होती, कुठेतरी थांबणं त्याला मैदानात गरजेचं असताना या ठिकाणी तो माघारी परततोय. अगदी अचूक टप्प्यावरती अरबाज गोलंदाजी करतोय, फलंदाजाला समोर अगदी चेंडू देत नाहीये. आणि आता मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी वेगवान चेंडू कमबॅक करून दिला. या षटकामध्ये 2 षटकामध्ये 30 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज अरबाजने. एकंदरीत या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावफलकावरती धावा 36. 5 बाद 36. फलंदाज आपण प्रणित आणि विवेक आता असेल तो स्ट्राईक एंड वरती. पुन्हा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी. ज्या पहिल्या 2 षटकामध्ये बोरिवली संघ हवी झाला होता तो केसीसी नेरळ संघाच्या विरोधात खेळत असताना, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अरबाजने कमबॅक करून दिलाय केसीसी नेरळ संघाला. धावसंख्या स्थिरावलेली 36 या अंकावरती. 5 बाद 36. यापुढील सामन्यासाठी सज्ज राहायचंय दोन्ही संघाचा कर्णधार भुतिवली आणि त्यांच्या विपक्षात कोदिवले. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की मध्यंतरामध्ये टॉससाठी यायचंय. जो कर्णधार उपस्थित राहणार नाही त्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. कारण तर आपण आतापर्यंत पाहिलं तर भरपूर संघांना चेंडूंची सुद्धा पेनल्टी दिली आहे. खरं तर हे आयोजकांचे महत्वाचं यश, कारण की अगदी वेळेमध्ये सामने हे पाडले जातील आणि ते सामने आतापर्यंत या 4थ्या आणि अंतिम दिवसामध्ये यशस्वीरित्या सुरू असताना. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज आपण पाहतोय शहबाजचा पहिला चेंडू अगदी पुढे टाकला. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू. फलंदाजाकडे प्रतिउत्तरच नव्हते. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. शहबाजने सुरुवात केली निर्धाव चेंडूने. 36 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर 30 होत्या आणि 4थं षटक असताना 36 वरती धावसंख्या स्थिरावलेली.
खर तर भूषणने मैदानात थांबणं गरजेचं असताना तो बाद झाला आणि जवळपास बोरिवली संघ पूर्णपणे या मॅच मधून माघारी झालाय जवळपास, कारण की 36 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लागली आहे. इथे आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांच्या तुलनेमध्ये हे 2 षटक उर्वरित खूप लाभदायक ठरतंय ते केसीसी नेरल संघाला. गोलंदाज शहबाज, ज्या अरबाजने चांगली गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करत असताना आपण शहबाजला पाहतोय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहतोय अंतिम दिवस असेल, वाकस संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्यांनी देवली संघाला सेमीफायनल नंबर 1 मध्ये परास्त केले आणि कालच्या दिवसामध्ये बीड संघाने आपलं वर्चस्व राखलं आणि तो बीड संघ नक्कीच सेमीफायनल 2 खेळण्यासाठी आज नक्कीच या ठिकाणी 4 वाजता उपस्थित राहणार आहे. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू, दिशा दिली आहे, चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये, खूप गोलीच्या वेगाने चेंडू जात असताना सीमारेषे पार चौकार. खूप गरजेच्या या 4 धावा होत्या स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बोरिवली संघासाठी. या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत आपण 4 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केल्यात गोलंदाज शहबाजने. तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या अरबाजने आणि हॅरीने एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये सुपियानने 12 धावा. अंतिम षटक उर्वरित 2 चेंडू स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय विवेकला अगदी उचली घेणारा चेंडू, वेगवान चेंडू टाकतोय. फलंदाजाकडे प्रतिउत्तरच नव्हते, त्या कारणास्तव या ठिकाणी आपण पाहिलं तर धावबाद स्वरूपाची विकेट प्राप्त केली गेली आहे. अंतिम चेंडूचा खेळ बाकी, नवीन फलंदाज रवाना होतोय. स्ट्राईक एंडवरती पवन असेल, रोशन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 40 आपणास पाहायला मिळाल्या. अजूनही अंतिम चेंडू खूप महत्वाचा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका येणे खूप गरजेचं असेल ते बोरिवली संघासाठी. बेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात आणि 43 धावांचं आव्हान असेल केसीसी नेरल संघावरती. नक्कीच स्वर्गीय प्रदीप भोईर बोरिवली संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर ज्यावेळी फलंदाजी करण्यासाठी केसीसी नेरल संघ उतरेल मैदानामध्ये त्यावेळी त्यांच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा या पॅनल्टी स्वरूपाचे त्यांच्या फलंदाजीमध्ये ऍड केल्या जातील. म्हणजे विजयासाठी 43 धावांचं लक्ष असेल, पण ज्या पॅनल्टीच्या 2 धावा आहेत त्या फलंदाजीमध्ये ऍड केल्या जातील. चला टॉस करण्यासाठी भुतिवली विपक्षात कोदिवले भावेश येत आहेत. कर्णधार
बुतिवली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. कोदिवली संघ आपला कर्णधार पाठवा. अरविंद तरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. ती कोदिवली ब विपक्षात भुतिवली. खर तर या मैदानाचा विचार केला तर बुतिवली संघाचा कर्णधार या ठिकाणी नक्कीच नाणेफेकी जिंकतोय आणि त्यांनी निर्णय घेतलाय तो सांगतो. खर तर कर्णधाराला माहिती पाहिजे की आपला फलंदाजी घ्यायचे की गोलंदाजी घ्यायचे. मग चालू असणारा सामना संपल्यानंतर निर्णय देणार, अरे हा फलंदाजी घ्यायला हवी होती, गोलंदाजी घ्यायला हवी होती. परंतु मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना आपला जो ठाम निर्णय असतो ना त्याच्यावरती राहायचं. मग काही का होईना, मग गोलंदाजी घेतली तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखायचे हा टार्गेट मनामध्ये पाहिजे. जर फलंदाजी घेतली तर फलंदाजी करताना आपण किती धावा उभारल्या पाहिजेत हा नक्कीच तोच निर्णय आपल्या मनामध्ये एक सेट पाहिजे. बुतिवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजी असेल ती कोदिवली ब संघाची. कोदिवली संघ आपल्या घरेलू स्पर्धेमध्ये नक्कीच या ठिकाणी आपलं नशीब आजमावताना दिसून येईल. सुफियान आणि राहिल ही सलामीची जोडी मैदानात आपणास पाहायला मिळते. अनिकेत भुईर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. बोरिवली गावातील राजकीय दृष्ट्या सक्षम असं नेतृत्व अनिकेत भुईर. परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या मार्फत होणे गरजेचे आहे, कारण की त्यांनी एक चौकार, 2 सिंगल, एकंदरीत 12 धावा, एक षटकार सुद्धा आला त्यांच्या बॅटमधून. 12 धावा त्यांनी नक्कीच केल्या होत्या आपल्या संघासाठी आणि ते बाद झाले. त्यानंतर मात्र संघाचं डाव सावरताना इतर फलंदाज आपणास पाहायला मिळाले. 43 धावांचं आव्हान, पहिलं षटक घेऊन अनिकेत. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, पुल सक्सेसफुल, 1 बाउंस, सीमारेषा पार, चौकार. धावा 4 षटकांमध्ये वाचवायच्या बोरिवली संघाला. परंतु सुरुवात चांगली झाली ती केसीसी नेरल संघाची. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण, त्या कारणाचं 1 धाव लगेच घेतली गेली आहे. दोन्ही फलंदाज कोणत्याही प्रकारची धाव घेण्याच्या मनस्थितीत नसताना सुद्धा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, त्या कारणाचं 1 धाव मिळतीये. दोन चेंडू मध्ये आतापर्यंत 5 धावा आपणास पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू, स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, दणदणीत, खणखणीत षटकार. वारंवार तशाच प्रकारचे चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय अनिकेत मार्फत टाकले जात आहेत. आणि तब्बल आपण पाहिलं या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूवरती आतापर्यंत 11 धावा जमवल्यात फलंदाजी करणारे संघ केसीसी नेरल संघाने. राहिल आणि त्याच्या साथीला सुफियान ही सलामीची जोडी. खरं तर
आपण नेहमी पाहत असतो सुफियान आणि राहिलला धावांचा पाठला कितीही असो, परंतु अगदी सहजरित्या ते करत असतात. सुरेख चेंडू बघा, टप्पा बदलला, लाईन बदलली, त्यानंतर लगेचच निर्धाव चेंडू येतोय. कारण की जे 3 चेंडू टाकले ना ते अगदी एकाच टप्प्यावरती पडले, शॉर्ट पिच चेंडू पडले, त्या कारणास्तव मोठे फटके आले. परंतु हा चेंडू अगदी गुड लेंथ स्पॉटवरती पडल्यानंतर वेग पकडतो, यष्टी रक्षकाचा वेध घेतला, निर्धाव चेंडूची सांगता. पुढील चेंडू मोठा फटका, कव्हर रिजन मध्ये खेळून काढला, एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि वेगाने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. चला भुतिवली संघ आपण पॅव्हलियनच्या दिशेने या आणि कोदिवले संघ आपलं क्षेत्र फलंदाजी आहे, आपण सुद्धा पॅव्हलियनच्या डाव्या साईडला येऊन थांबायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण पुढील सामन्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी समीकरण आपणास पाहायला मिळतंय. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू 13 धावा धावफलकावरती. सुंदर फटका, हेलिकॉप्टर लँड होतोय सीमारेषा पार, षटकार. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, त्यानंतर 2 पेनल्टीच्या धावा, एकंदरीत 21 धावा आणि या पहिल्या चेंडूवरती 1 धाव, अशा मिळून 22 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू स्क्वेअर कट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये करत असताना, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. चांगली फलंदाजी होतीये. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. अजूनही येणारे 16 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. ही सलामीची जोडी फोडणे खूप गरजेचं असेल बोरिवली संघासाठी. आपण गोलंदाज पाहतोय प्रणितला, चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट प्राप्त करावे लागेल आणि अशा प्रकारचे चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षणाची साथ लाभतीये. कदाचित फटका फसला होता, पुरेसा बॅटवर आला नाहीये जे क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी झाले आणि नक्कीच जाल्यात अडकवलं. राहिलला बाद होतोय फलंदाज नंबर 1 राहिल माघारी परततोय. चांगली फलंदाजी त्यांनी केली आहे. चोवीस धावा वरती पहिला झटका या ठिकाणी लागलाय. वन डाऊनच्या स्वरूपात आपण शहबाजला पाहतोय फलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज असेल ती स्वर्गीय प्रदीप भोईर 11 बोरिवली संघाला.
पुढील चेंडू शॉर्ट पिच होता, पूल केलाय, परंतु फलंदाजी चौरेक होत असताना क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडस होतंय खराब. त्याचा मोबदला मिळतोय 4 धावांनी. नक्कीच केसीसी नेरळ संघासाठी कदाचित क्षेत्ररक्षक जर जागेवर थांबला असता तर अगदी वन बाउंस चेंडू त्याला पकडता आला असता, परंतु तो पुढे आला आणि चेंडूने उसळी घेतली. त्या कारणास्तव या 4 धावा मिळत आहेत. आतापर्यंत धावफलकाची धावा लागल्यात त्या 28. अजूनही विजयासाठी तब्बल 15 धावांची गरज आहे. या षटकातील अंतिम चेंडू 13 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 28 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावांची गरज. बारा चेंडू 15 धावांची गरज असताना पहिला चेंडू आपण पाहिलं तर पवन यांनी निर्धाव टाकलाय. 11 चेंडू 15 धावा समीकरण. सुरेख चेंडू सुफियानसाठी आणि अशा प्रकारचा चेंडू जर तुम्ही त्याला टाकाल तर नक्कीच चेंडू सीमा रेषा बाहेरच जाणार. अगदी ते प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालं. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते ती तब्बल 34 वरती आणि विजयासाठी मात्र येणारे 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. या सामन्यातील विजय संघाने कुठेही जायचं नाहीये. पुन्हा एकदा रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये 7 एकंदरीत धावफलक होती 28 आणि या षटकामध्ये आले ते 6. 34 धावा झाल्यात. 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू 9 धावांची गरज. पुढील चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण भूषण याचं. एकच धाव मिळते. 1-1 धावसंख्येने संघाचं धावफलक पुढे सरसावत असताना अगदी विजयाच्या समीप म्हणता येईल परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. 8 चेंडू 8 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू प्राप्त केले, विकेट प्राप्त केली तर नक्कीच या ठिकाणी महत्वाचं ठरेल ते
बोरिवली संघासाठी, परंतु एखादा मोठा फटका या सामन्याची हवा काढून टाकेल आणि तो फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण भूषण याचं एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केली गेली आहे. पाचव्या चेंडूवरती एकंदरीत 2 धावा येत आहेत. आता मात्र समीकरण येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे पवन यांचा. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील जो कमबॅक केला ना केसीसी नेरळ संघाच्या गोलंदाज अरबाज आणि शहबाजने, त्या कारणाचं अगदी कमी धावसंख्या पाहायला मिळाली बोरिवली संघाची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो फाईन लेग रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा वेगाने पूर्ण. तिसरं षटक संपुष्टात आलंय. धावफलकावरती धावा लागल्यात 39. विजयासाठी मात्र येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कोदिवले गावचे ज्येष्ठ नागरिक कुशाप्पा तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. नेहमीच त्यांचं सहयोग लाभत असतं ते आमच्या जय हनुमान कोदिवले संघासाठी. त्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. आपलं स्थान या मंचावरती आहे. नक्कीच आपण या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. कुशाप्पा तरे. अंतिम षटक. एका षटकामध्ये 4 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू. वाईट चेंडूची घोषणा. आता मात्र समीकरण उर्वरित 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. परंतु समोर सोफियान फलंदाज जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत केसीसी संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व मात्र राखेल. बॅकफुटला जाऊन कट होतोय सक्सेस आणि चेंडू पॉइंट रिजन मध्ये चौकार. विजयी होतोय केसीसी नेरळ संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूयात.